परंतु जीवनामध्ये वकिलीत असताना 2 कविता लिहिल्या होत्या. जे काही माझे प्रेक्षक त्यावेळेला होते त्यांना चांगल्या आवडली. ही 3री कविता मी लिहिलेली आहे आणि ही कविता माझीच आहे असं नाही, इथल्या प्रत्येकाची असू शकते. आणि त्या कवितेचा जो अर्थ आहे तो तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये उर्वरित मदतीला होईल, फायद्याचा होईल, चिरंकाळ टिकणारा होईल असं मला वाटतंय. उद्या सर्वांनी मला परवानगी द्या टाळी वाजून. कवितेचं नाव आहे भेटूच नको तू मला. भेटूच नको तू मला हे कवितेचं नाव आहे. आता का बरं पुढे ऐकायचं. भेटूच नको तू मला कधीही, भेटूच नको तू मला कधीही. प्रेमातली तारुण्यातली कोरलेली तुझी प्रतिमा तशीच राहू दे. भेटूच नको तू, भेटूच नको तू. प्रेमातली तारुण्यातली कोरलेली तुझी प्रतिमा तशीच राहू दे. भेटूच नको तू मला कधी, भेटूच नको तू मला. प्रेमातली तारुण्यातली कोरलेली तुझी प्रतिमा तशीच राहू. हमी हमी घे माझी तुझ्या चिर तरुण्याची, हमी घे माझी तुझ्या चिर तरुण्याची. हे तसंच राहील माझ्या मृत्यूपर्यंत, मृत्यू नंतर पुनर्जन्मातही. भेटूच नको तू मला, भेटूच नको तू मला. तुझी कोरलेली प्रेमातली तारुण्यातली प्रतिमा तशीच राहू दे. भेटूच नको तू मला. असं असं हे जगणं माझं, असं हे जगणं माझं प्रेमातलं तारुण्यातलं चिरतरुणच राहू दे. असं हे जगणं माझं प्रेमातलं तारुण्यातलं चिरतरुणच राहू दे. भेटूच नको तू मला कधी, भेटूच नको तू मला कधीही. असं हे जगणं माझं प्रेमातलं तारुण्यातलं तसंच राहू दे. भेटूच नको तू मला कधी. भेटलीस, भेटलीस आणि मी ओळखले. बघा 25, 20, 50 वर्ष झाले असते एक त्यांचा प्रेमभंग होतो. मला वाटतंय की प्रेमातून लग्न होण्यापेक्षा प्रेमभंग झालेला असेल तर त्याला उर्वरित आयुष्य चिरंकाळ चिरतरुण राहण्यासाठी म्हणून हे शब्द आहे. ते कसं की ज्या वेळेला तुमचा भंग होतो त्यावेळेला तुम्ही 25 असाल, 20 असाल, 30 असाल, 10 साल, 12 असाल, 8 असाल, कितीही वयाचा असाल आणि त्यावेळेला अगदी प्रेम अगदी उच्च टोकाला गेलेला असावंच असं नाही. कुणाचं किस उदाहरण केलेलं असेल, कुणाचा गोड शब्द बोलण्यावर, कुणाचं एकतर्फी असेल, कुणाचं अगदी सर्व उपभोगण्यापर्यंत गेलेलं असेल आणि नंतर तो तुटलेला असेल. परंतु जी तुटण्याची क्षण आहे तो क्षण तुमच्या मनात तसाच राहतो. ती प्रतिमा तुमच्या मनात तशीच राहते आणि म्हणूनच ही कविता. भेटलीस आणि मी ओळखले, भेटलीस आणि मी ओळखले, होईल मी मलाच नकोसा. कारण का त्यावेळेला माझं रूप मला पुढे येईल ना. मी 60चा आहे, 70चा आहे, 75चा आहे, 80चा आहे. आतापर्यंत मी 30, 25 जे काय प्रेम भंगाच्या वेळेला होतं तेवढंच माझं होतं. भेटलीस होईल मी मलाच नकोसा, नकोसा तुझ्याही पेक्षा वेगळा. म्हणजे आता मी जर 70चा असेल तर ती 65ची असेल, 60ची असेल, म्हणजे तुझ्याही पेक्षा वेगळा मी होईल. भेटूच नको तू मला कधीही, भेटूच नको तू मला कधीही. प्रेमातली गोरलेली तुझी प्रतिमा तशीच राहून दे. भेटूच नको तुम्हाला कधीही. असं हे जगणं माझं प्रेमातलं चिरतरुणच राहून दे. भेटूच नको तुम्हाला. सांगायचं नाही हे
गायकवाड साहेबांची कविता गायकवाड साहेबांची कविता किंवा त्यांचं मनोगत जर ती कधी यदा कदाचित ऐकते तर ती धावत धावत येऊन किती मार्गदर्शन प्रेमाची उत्कटता काय असते ते गायकवाड साहेबांनी आपल्या कवितेतून सांगितलं. खूप छान एका काळात त्यांच्यासाठी